नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण चटपटीत चविष्ट अशी नाश्त्याची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. व विशेष म्हणजे कोणतेही पॅकेटबंद सॉस न वापरता आपण ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला इथे 3 बटाटे लागणार आहेत. हे कच्चे बटाटे आहेत. या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर हे बटाटे पाण्यात न ठेवता असेच बाजूला बाहेर ठेवून देणार आहे. तुम्ही जर बटाटे पाण्यामध्ये ठेवून देणार असाल तर बटाटे खिसायच्या आधी प्रत्येक बटाटा एखाद्या कॉटनच्या कापडाने चांगला पुसून घ्यायचा व नंतरच तो खिसून घ्यायचा. नाही तर तसाच बटाटा खिसला तर आपल्या हाताला इजा होऊ शकते. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर इथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. बटाटे खिसण्यासाठी खोबरे खिसायच्या ब्लेडचा वापर न करता मोठा बटाट्याचा खिस आपण ज्या ब्लेडने करतो त्या ब्लेडने इथे सर्व बटाटे खिसून घ्यायचे आहेत. एकदम मोठा मोठा खिस पडल्यामुळे आपल्याला यामध्ये मैदा व कॉर्नफ्लोअर कमीत कमी प्रमाणामध्ये वापरावं लागतं. तर अशा प्रकारे राहिलेल्या सर्व बटाट्यांचा मोठा मोठा किस करून घेऊया. सर्व किस करून झाल्यानंतर एका कॉटनच्या कापडामधून यातील सर्व पाणी चांगले गाळून गाळून काढून घेतलेले आहे. त्या व्हिडिओचं इथे शूट झालेलं नाही. तरी ते या भांड्यामध्ये चांगला कोरडा करून घेतलेला बटाट्याचा किस काढून घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊया. पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 4 चमचे मैदा. इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता. 4 चमचे कॉर्नफ्लोअर. इथे तुम्ही कॉर्नफ्लोअरऐवजी तांदळाचं पीठही वापरू शकता. सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर हे मिश्रण एकदम हलक्या हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. या बटाट्याच्या किसामध्ये आपण अजिबातही पाणी ठेवलं नसल्यामुळे यामध्ये मला फक्त 4 चमचे मैदा व 4 चमचे कॉर्नफ्लोअर वापरावं लागलेलं आहे. हे मिश्रण मळत असताना आपल्याला यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही. हे मिश्रण आपल्याला आता खूप जास्त घट्ट जरी वाटत असले तरी नंतर ते एकदम पातळ तयार होते. त्यामुळे आत्ताच यामध्ये आपण पाणी वापरायचे नाही. तर अशा प्रकारे इथे हे मिश्रण मळून घेतलेलं आहे. आता याचे लिंबाच्या आकाराचे बॉल्स तयार करून घेऊया. इथे तुम्ही अशा प्रकारचे बॉल्स करण्याऐवजी डायरेक्ट भज्यासारखंही तळून घेऊ शकता. हे बॉल्स करत असतानाच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. हे बॉल्स झाल्या झाल्या आपल्याला लगेचच तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घेऊया. कढईमधील तेलही आता हलकंसं गरम झालेलं आहे. आता यामध्ये बसतील एवढे थोडेसे बॉल घालून घेऊया. कढईमध्ये खूप जास्त गर्दीही करायची नाही. आपल्याला हे बॉल्स मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत. मोठ्या आचेवरती तळले तर ते वरून करपतील व आतून कच्चे राहतील. तसेच मंद आचेवरती तळले तर ते खूप ऑइली तयार होतील. 1 मिनिट झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हे बॉल्स पलटून घेऊया. दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला हे बॉल्स तेलामधून काढून घ्यायचे आहे. तरी ते या बॉल्सला दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे बॉल्स तेलामधून काढून घेऊया व राहिलेले सर्व बॉल्स अशाच प्रकारे तळून घेऊया. या बॉल्सला कोट करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा सॉस वापरणार नाही. तरी ते अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मिरेपूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालून चांगलं फेटून घेऊया. तर अशा प्रकारे इथे मसाला दही तयार झालेला आहे. सर्व बॉल्स तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसंच तेल ठेवलेलं आहे. यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया. 4 ते 5 लाल मिरचीचे काप, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. हा कांदा किंचितसा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही कांद्याबरोबरच सिमला मिरची, गाजर, कांद्याची पात अशा भाज्याही घालू शकता.
कांदा मऊ झाल्यानंतर मगाशी जे आपण मसाला दही तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया. आपल्याला हे दही एकाद मिनिट एकदम मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवरती परतलं तर यातील दही फुटू शकते. आता यामध्ये मगाशी जे आपण बॉल्स तयार करून घेतलेले होते ते घालून घेऊया. हे बॉल्स तुम्ही असेही खाल्ले तरी खायला खूप छान लागतात, परंतु अशा प्रकारे या दह्यामध्ये कोट करून घेतल्यामुळे याची चव खूप जास्त वाढते. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. तर हे असं देसी मंचुरियन आपल्या कोबी मंचुरियनपेक्षा सुद्धा चवीला खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.